ही बघा मंडळी वाट गोबरेड्यांची. बघा पायाचे कसे आहे तिथे, ते वरती जातात. तर मंडळी तिकडे कोणतरी ओरडतंय. तो तो बघा. ही कसली फुलं आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी, डेली ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सकाळचे वाजले 7:30 आणि आता आपण आहोत रानामध्ये. चाललो एका ठिकाणी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. पाऊस पडून आत्ताच गेलाय. मस्त वातावरण आहे. श्रावण सुरू आहे. कालच मी आलोय दापोलीतून, कामानिमित्त गेलो होतो. चला तर मंडळी आलो आपण पर्यात. तर मंडळी आत्ता आलोय आपण पर्यामध्ये आणि चाललोय वरती. डबे एकदम वरती लावलेत आपण. 2 दिवस मी इकडे नव्हतो त्यामुळे काढले नाही. सूर्य बघा. चला ही कसली फुलं आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. बघा जंगलामध्ये मंडळी आपण जवळजवळ पोचलो आहे. भरपूर वरती आहे अजून. चला तिकडे होती ना डब्याखाली किरी. बघा घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर मंडळी फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आहे. हा बघा डबा. आणि इथे जाळ बघा केवढी मोठी आहे. ही तोडली होती आपण लास्ट टाइम. ही बघा इथे पण फुलं आहेत. ती कसली आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगा. मला पण नाही ती. यो 2-3 दिवस 3 दिवस तरी डबा होता आणि भरपूर गिरवी असायला पाहिजे. तर मंडळी आता आपला दुसरा डबा आपण चेक करतोय. बघा आपण एकदम वरती आलोय. चला बघूया. इकडेच गौरेड्यांची पायवाट आहे. तुम्हाला दाखवतो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली होती. नुसते जातात इकडे काय काय. मंडळी 2 डबे लावून झाले. तिकडे एक लावला आहे आणि इकडे एक लावला आहे. जवळजवळ आम्ही पोचलो आहे वरती एकदम डोंगरामध्येच. आपल्याला जो पर्याय आहे आपला तुम्ही बघितला असाल मागे व्हिडिओमध्ये. बघूया आता याच्यामध्ये उद्या किंवा परवा काय मिळतात की नाही. चला जाऊया. चला ही बघा मंडळी वाट गोबरेड्यांची. बघा पायाचे कसे आहे तिथे, ते वरती जातात. म्हणजे पाणी पियाला येत असतील मला वाटतं. चला जाऊया. तर मंडळी तिकडे कोणतरी ओरडतंय. तो तो बघा. ना कुठला तरी प्राणी ओरडत होता. काही समजलंच नाही. डेंजर आहे खूप इकडे येणे म्हणजे. तर मंडळी आता आलो आपण बाहेर आणि डेंजरस आवाज होता. कोण ओरडत होतं काय माहिती. चला आपण चाललो घरी. दाखवतो किती खेकडे भेटलेत आपल्याला.
चला व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. आज भेटलेले साईज कमी आहे. कमी आहे. तर मंडळी आम्ही आलो घरी आणि नंतर आम्हाला समजलं की तो गौरेडा होता, कारण की तो गौरेडाचा आवाज होता, कारण गौरेडे तसे ओरडतात. तर मंडळी आपण आलोय आता घनदाट जंगलात खेकडे पकडायला. काल जे आपण डबे लावले होते ते आता चेक करणार आहोत की आपल्याला खेकडे मिळालेत की नाही. आणि पर्याला पाणी देखील वाढलं आहे तिकडे, हे बघा. आणि बघा साईडनी बघा पाऊस पडत असतो त्यामुळे पाण्याचा फ्लो वाढला आहे. हे बघा पाणी. बघा असं वाकून जावं लागतं, वर गाडी आहे. आजूबाजूला चिमण्यांचा आवाज बघू शकता. कुठली चिमणी आहे कमेंट करून मला नक्की सांगा. पाणी खूपच वाढलं, जास्तच पाणी वाढलं, चालता येत नाही. आणि हे बघा ही गौरेड्यांची वाट आहे, ह्या ठिकाणून येतात हे बघा. हे बघा इकडे 2-3 दिसतात आहेत पायाची. हे बघा या ठिकाणून असे म्हणजे 10-12 असतील आणि इकडे जातात. ते बघा तिकडून जातात वर. आता इथून काळोख होणार आहे बघा. मोठी जाळ आहे, काल इथून तोडली होती तिला. बघा गुहेत गेल्यासारखं वाटतं. हो आणि इकडे सगळं आलं आहे वाहून. काळोख दिवसाचा एवढा काळोख, मग रात्रीचा केवढा असेल. बाप रे. पूल वाकून जावं लागतं, तर डोक्याला काठी लागतात. चलो बघा आठी बघा माझ्या. ओके. तर मंडळी जिथे आपण डबा लावला होता तिथे आपण पोचलो आहे. आत्ता बघूया आपल्याला त्या डब्यामध्ये काय किरव्या मिळाल्यात की नाही. डबा वावला आहे आमचा, बघा. ओ बाप रे बाप. मंडळी बघा आज खरोखर मोठे गिरवे आहेत आणि लॉटरी लागली. बाप रे बाप, एवढी साईज आहे बघा. बाहेर काढल्यावर दाखव. तर मंडळी एका डब्यामध्ये तर 4 किरव्या भेटल्या आहेत. मोठी साईज आहे आणि किंग साईज क्रॅब, मॉन्स्टर साईज. बघूया आता याच्यामध्ये काय उघडा आहे झाकण. मग बघूया गेले असतील काय वाटते काय. तिची साईज बघा.